महादेव म्हणलं केदारनाथ अघोरी, महादेव म्हणलं अघोरी, शिव म्हणलं निराकार, शिव ज्योतिर्मय ना, निराकार. नंतर तिसरा आहे शंकर पार्वती. शंकर पार्वती काय म्हणतात? जय शिवशंकर, जय शिवशंकर नमामि शंकर, जय शिवशंकर नमामि शंकर, असं कुठे म्हणतात? जय शिवशंकर हर हर महादेव. हर हर महादेव वेगळं येतं आणि जय शिवशंकर, कारण हे शंकरच आहे जो शिव आहे. आता मग महादेव काय तर आघोरी आहे, जो आघोर रूप ज्याला म्हणलं जातं, जटाबिटा वाढवलेल्या भस्म भीष्म सगळ्यांना, तो महादेव. आणि शिव जो निराकार आहे, शिवाला नाम नाही, रंग नाही, रूप नाही, निराकार आहे, कारण ते ज्योतिर्मय, त्या ज्योतीतून आकार सगळे निर्माण झालेले. तर शिव देवळात आहे का? तर नाही. हर कंकर में देखो शंकर. काय झालं? कणा कणात शिवशंकर. मग आता शिव कसा आहे? आपण शिव आहे, श्वास आपला जीव आहे. आपण कोण आहे? शिव आहे, ज्योतिर्मय ना आपण, म्हणून आपण शिव आहे शरीरामध्ये. आणि जे श्वास आहेत ते कोण आहे? जीव आहे. आता काय करायचंय? आपण शिवाने आपल्या जीवाकडे लक्ष द्यायचंय. कशाकडे? जीवाकडे, म्हणजे श्वासाकडे. हे श्वास आपल्याला परत मिळणार नाहीये, जेवढे मिळालेले तेवढेच त्याच्यातच आपल्याला पूर्ण काम करायचं. जसं बाजारात गेलो 500 रुपये, तर 500 रुपयामध्ये काय काय घ्यायचंय? 500 रुपयामध्येच घ्यायचंय, तुम्हाला जास्त खर्चाला मिळणार नाहीये. तसंच आपलं आयुष्य जे आहे त्या आयुष्यामध्येच आपल्याला पूर्ण 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 व्हायचंय. उलट आपण असं वाटतं आता काही जगण्याला काय नाही, काय म्हणजे अशा अपेक्षा नकोय आपल्याला, काहीच नकोय. एवढं थोड्याशा मध्ये आपण भरपूर जगू शकतोय. कसं जगू शकतोय? तर ज्ञान मार्गानेच आपण जगू शकतो. तर ज्ञान मार्ग काय सांगतं की जसं आता हा 5वा अध्याय आहे, कर्म संन्यास योग, की तुम्ही कर्म सोडायचे नाही. बरं, कर्म हे कुणाला कळत नाही? सहज म्हणतात कर्म कर्म, बोलणं सोपं आहे कर्म, पण बाबा जे डोळ्याने तुम्ही पाहिले तेच तुम्ही भोगताय, कानाने जे तुम्ही ऐकलंय तेच आज तुम्ही भोगताय, वाचेने ते बोललंय आज तुम्ही ते भोगताय, हाताने ते काही सेवा केली असेल किंवा कडकडे कुणाला बोट मोडले असतील, तो भोग आहे, तो श्राप आहे आपल्याला. पाय आपल्या चुकीच्या मार्गाला गेले त्यामुळे आज आपल्या पाय कमऱ्यापासून पायाला वेदनाच वेदना. पाय कोणत्या मार्गाला चालून गेले? काय झालं? कर्माचा भोग आहे. पण सहज माणूस म्हणतो कर्म, एक शब्द झाला कर्म. कर्म तर कळू दे ना, इंद्रियाद्वारे केले जातात कर्म. मग आपल्या शरीरात नेत्रेंद्रिया, कर्णेंद्रिया हे काय करतात? सगळे कर्मच करतात ना. आता डोळे जे पाहतात कानाला कळत नाही, कान जे करतो वाचेला कळत नाही, वाचा बोलून जाते. नासिका इंद्रिया, नासिका सुगंध दुर्गंध, नाक सांगणारे, वाचा रस सांगणारे पदार्थ चांगला वाईट हे कर्मच करतात नाही. पण या कर्माला